नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। सकाळपासून 1000 पेक्षा जास्त कॉल्स मला आलेले आहेत, 5 ते 6000 मेसेजेस आलेले आहेत। ठीक आहे, सगळ्या कॉल्सला रिस्पॉन्ड करणं किंवा सगळ्या मेसेजेसला रिस्पॉन्ड करणं या परिस्थितीला माझ्याकडून पॉसिबल नाही होते। ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप विश्वास दाखवलाय, त्यामुळे तुम्ही मला मेसेज करतात, पण माफ करा, एवढे मेसेजेस आणि एवढे कॉल्स मी एकटा व्यक्ती हँडल नाही करू शकत आहे आता। ठीक आहे, जे तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी काउन्सिलर असाइन्ड आहेत, ते त्यांना कॉल करू शकतात, त्यांचे डाऊट्स वगैरे क्लिअर करू शकतात। पण जर तुम्ही माझ्याशी बोलू इच्छिता, जो मी नंबर व्हिडिओज मध्ये देतो त्या नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असणार तर मी सगळे कॉल रिसीव्ह करू शकत नाही। नक्कीच तुम्हाला 1 हफ्त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना कॉल बॅक जाईल माझ्याकडून, पण मला थोडासा टाइम द्या। ठीक आहे, ही रिक्वेस्ट करतो मी तुमच्याशी। आणि काउन्सिलिंग बॅचचं रजिस्ट्रेशन फुल होतंय, नक्कीच एनरोल करा। ही लास्ट मोमेंट आहे, ठीक आहे, ही लास्ट संधी आहे तुमच्याकडे एक चांगलं कॉलेज क्रॅक करण्यासाठी। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, न्यूटर्न ऍप मधून तुम्ही एनरोल करू शकता। ठीक आहे, चला आता या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पर्सेंटाइल स्कॅम बद्दल। सगळ्या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचंय की हा पर्सेंटाइल माझे एवढे कमी का आले। ठीक आहे, त्याचे सगळे रिझन्स मी इथं आज तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे पर्सेंटाइल आणि तुमचे मार्क्स नक्कीच कॉमेंट करा, जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि हा व्हिडिओ कोणत्या ना कोणत्या ऑथॉरिटी पर्यंत पोहोचेल आणि आपल्याला क्लॅरिफिकेशन भेटेल गोष्टींचं। ठीक आहे, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल, मला ठाऊक आहे लास्ट व्हिडिओमध्ये पण प्रत्येक विद्यार्थ्याने कॉमेंट केलं, या व्हिडिओमध्ये पण करा। ठीक आहे, आता बघूया एक्झॅक्टली झालंय काय। ठीक आहे, बेसिक गोष्ट झाली बाळांनो, 40 मार्क ज्या विद्यार्थ्याला होते मी त्याची आन्सर की बघितली आहे। ठीक आहे, त्याची आन्सर की मी व्हेरीफाय केली, त्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय। 40 मार्क ज्याला होते त्याला 2.7% 2.07 पर्सेंटाइल आलेले आहेत। 60 मार्क्स ज्याचे होते त्याला 8 पर्सेंटाइल आलेत बाळांनो। हे तिघं स्कोर मी स्वतः व्हेरीफाय केले। ठीक आहे, 72 मार्क ज्याला होते त्याचे 28 पर्सेंटाइल आले। ठीक आहे, हे तिघं स्कोर मी व्हेरीफाय केले। प्रॉब्लेम हा आहे। ठीक आहे, आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला 98.50 पर्सेंटाइल आले ना त्याची पण मी आन्सर की मागवली, त्याला 110 मार्क्स होते बाळांनो। जर 110 मार्क्स वरती 98.50 पर्सेंटाइल येत आहे आणि 60 मार्कांवरती तुम्हाला 10 पर्सेंटाइल येत आहे, हा प्रॉब्लेम आपला आहे। ठीक आहे, आपल्याला कमी पर्सेंट पडले ते ठीक आहे, पण हा एवढा डिफरन्स का पडला हे आपल्याला क्वेश्चन करायचंय सीईटी सेलला। आता एवढा डिफरन्स का पडला, जेवढे माझ्या अनालिसिस आहेत आणि जेवढ्या ऑथॉरिटीजशी मी बोललो, सीईटी सेलच्या ऑथॉरिटीज नाही पण मोठ्या मोठ्या बोर्डांचे जे पण ऑथॉरिटीज आहेत सगळ्यांशी मी बोललो, त्यांच्या मार्फत मला काही गोष्टी माहीत पडलेल्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगू इच्छितो। ठीक आहे, पण त्याआधी काउन्सिलिंग बॅच मध्ये जर रजिस्टर केलं नसेल तर लगेच करा बाळांनो, खूपच कमी सीट्स उरलेल्या आहेत, लवकरात लवकर रजिस्टर करा। मला माहिती आहे तुम्ही पहिले मला कॉल करतात मग त्यानंतर रजिस्टर करतात, पण तुमचा कॉल रिसीव्ह आता नाही होऊ शकत कॉल रिसीव्ह तुमचे। ठीक आहे, जे तुम्हाला पर्सनल काउन्सिलर असाइन असतील त्यांच्याशी तुम्ही कधीही बोलू शकता, त्यांचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील, पण तुम्हाला जर तुम्ही असं एक्सपेक्ट करताय की माझ्याशी बोलून नंतर तुम्ही रजिस्टर करणार, ती गोष्ट या प्रसंगी पॉसिबल नाही बाळांनो। ठीक आहे, लास्ट संधी आहे तुमच्याकडे, या संधीचं सोनं करा आणि व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे बनवून चांगलं कॉलेज क्रॅक करू शकतात आता सुद्धा। ठीक आहे, पर्सेंटाइल तुमचे काउन्सिलर तुम्हाला आता 2-3 दिवसात तुमचे पर्सेंटाइल, कॅटेगरी, ब्रांच, सिटी, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजतील आणि त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील कुठं तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल। ठीक आहे, तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची, मी गॅरंटी देतो कमी मार्क्स वरती, पण त्या कमी मार्क्सनुसार जे पण बेस्ट कॉलेज भेटत असेल बाळांनो ते तुम्हाला नक्कीच भेटेल। ठीक आहे, चांगले पर्सेंटाइल येऊ, वाईट पर्सेंटाइल येऊ, हे 50% काम होतं, 50% काम अजूनही बाकी जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, ते जर तुम्ही व्यवस्थित केलं मी 100% गॅरंटी देतो तुमच्या पर्सेंटाइलनुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटेल। ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन केला असतील, कधीही तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला पूर्ण गाईड करतील। ठीक आहे, तुमच्या सोबत असतील पूर्ण ऍडमिशन जर्नीमध्ये, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांची। ठीक आहे, सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएस, सांगवी, थाडोमल हे आपले टॉप टार्गेटेड कॉलेज असतात। प्रत्येक वर्षी न्यूटन एज्युकेटरचे स्टुडंट जातात। तुमचा आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडू शकते। आता तर तुम्हाला रिग्रेट होईलच होईल, 4 वर्षानंतर पण होईल। ठीक आहे, जर तुम्हाला काही शंका आहे काउन्सिलिंग बद्दल तर व्हॉट्सअप करून ठेवा। ठीक आहे, 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिस्पॉन्स भेटून जाईल या व्हॉट्सअप नंबरवरती। ठीक आहे, फक्त 2 दिवस द्या मला, कारण आता एवढे मेसेजेसचा रिप्लाय करणंही पॉसिबल नाहीये। ठीक आहे, किंवा डायरेक्ट न्यूटर्न ऍप मधून तुम्ही रजिस्टर करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की सीट फुल होऊ शकतात आणि सीट फुल होऊन जातील 2-3 दिवसात। ठीक आहे, म्हणून लगेच न्यूटर्न ऍप मधून काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करून घ्या। ठीक आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला कोर्सेसमध्ये जाऊन काउन्सिलिंगचा कोर्स बाय करायचा आहे फक्त। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लास्ट मोमेंट आहे। आता एक्सप्लेनेशन बघू की का झालंय, जेवढं ऑथॉरिटीशी मी बोललोय त्यांच्यातर्फे मला काय माहिती मिळालेली आहे। बघा, यावेळेस झालं काय बाळांनो,
दरवर्षी काय असतं, जर तुमचे टोटल सपोज एक स्टुडंट आहेत टोटल है ना, हे सगळे तुमचे स्टुडंट आहेत, त्याच्यापैकी 70% स्टुडंट, किती 70% स्टुडंट असे असतात ज्यांचे 100 बिलो मार्क्स होते लास्ट इयर पर्यंत, आणि 140 अप, 140 पेक्षा जास्त फक्त 10% स्टुडंट राहायचे, आणि 100 to 140 मध्ये पण तुम्ही कन्सिडर करू शकतात, अराउंड 20% स्टुडंट तुमचे कन्सिडर करा. ठीक आहे, हा होता लास्ट इयरचा डेटा. यावेळेस झालंय काय माहितीये बाळांनो, यावेळेस झालंय काय मी तुम्हाला आता समजवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी पेपर तुमचा काय होता, डिफिकल्ट होता. सगळेच पेपर तुमचे डिफिकल्ट होते, कोणती शिफ्ट अशी नव्हती की ती इझी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्कोर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा स्कोर सगळ्याच विद्यार्थ्यांचा कमी झालाय. तो स्कोर येतोय विद्यार्थ्यांचा आता 0 ते 70% दरम्यान, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकतात 70% स्टुडंट असे आहेत ज्यांचा 70 पेक्षा कमी स्कोर येतोय, 70% विद्यार्थी MST-CETचे. मग ह्या गोष्टीमुळे काय झालंय, हा जो क्राऊड होता 0 to 70% जो खूप वाढलेला आहे, आणि त्यामुळे काय झालंय, तुमचं पर्सेंटाईल ड्रॉप झालेली आहे. ठीक आहे, यावेळेस सीईटी सेलचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, आपण कॅल्क्युलेशन वरती क्वेश्चन नाही करत आहे, सीईटी सेलच्या कॅल्क्युलेशन बरोबर केलेले, पण हे जे ते नंबर ऑफ स्टुडंट वाढले एक पर्सेंटाईलच्या ब्रॅकेटमध्ये 0 to 70 मध्ये खूप नंबर ऑफ स्टुडंट आलेले आहेत. आणि तुम्ही जेव्हा बघणार ना 70च्या वरती ज्यांचा पण स्कोर आलाय, 98 स्कोरवाल्याला 92% आहेत बाळांनो. ठीक आहे, 110 स्कोरवाल्याला 98.5% आहेत. मग हे झालं काय, झालंय हे पेपरच्या डिफिकल्टी लेवलमुळे. पेपर डिफिकल्ट आल्यामुळे तुमचा प्रत्येकाला वाटत होतं की पेपर डिफिकल्ट आहे तर पर्सेंटाईल जास्त येतील, पण इथं उलट होऊन गेलं बाळांनो. इथं काय झालं, नंबर ऑफ स्टुडंटचा जो ब्रॅकेट होता 0 to 70 हा सगळ्यात जास्त वाढून गेलेला आहे. त्यामुळे इथं पर्सेंटाईल तुमचा ड्रॉप झालेला आहे, कारण कॉम्पिटिशन इथं काय झालेली आहे, वाढलेली आहे. ठीक आहे, नॉर्मलायझेशन इथं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे इथं नॉर्मलायझेशन. ठीक आहे, आता चुकलेलं नाही म्हणता येईल, टू मच ॲक्युरेट नाही आहे इथं नॉर्मलायझेशन. ठीक आहे, आता सीईटीला आपल्याला ब्लेम करून चालेल का, नाही, सीईटीने सीईटीच्या फॉर्म्युल्यानुसारच बनवलेले आहे. पण आता आपली मागणी काय असावी सीईटी सेलकडे, की आम्हाला ऍटलीस्ट एक क्लॅरिफिकेशन देऊन द्या. सीईटी सेलची जी मिस्टेक झाली असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल पण सांगा, किंवा मिस्टेक नसेल तर आम्हाला एक नोटीस टाकून द्या की काहीच मिस्टेक नाहीये, तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे तो योग्य आहे, अशी एक नोटीस टाकून द्या फक्त, बस. आपल्याला अजून काही नाही हवंय. ठीक आहे, किंवा एक क्लॅरिफिकेशन देऊन द्या कसं तुम्ही पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन केलेले. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता आपली डिमांड काय असली पाहिजे माहिती आहे सीईटी सेलकडे, की कॉलेजेसचा कट ऑफ लोअर साईड लागला पाहिजे. हे पॉसिबल आहे का बाळांनो, येस पॉसिबल आहे. यावेळेस कॉलेज जर सगळ्यांचेच पर्सेंटाईल कमी आलेले आहेत, लेस पर्सेंटाईल, ठीक आहे, 0 to 60 मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत, 0 to 70 मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत, तिथे चान्सेस आहेत की तुमचं काय होऊन जाईल, कट ऑफ कमी होईल कॉलेजेसचं. सपोज कॉलेजमध्ये तुम्हाला जायला फॉर एक्झाम्पल 120 सीट आहेत कॉलेजमध्ये, 120 सीट आहेत. ठीक आहे, 90 अपचं लास्ट इयर कट ऑफ होतं, 90 अपला 120 सीट भरून जायचे. सपोज यावेळी नाही भरणार 120 सीट, कारण 90 अप वाले एवढे स्टुडंट नाही आहेत, तर काय होईल याच्यात 85 करून देईल कॉलेज. ठीक आहे, तर इथं कट ऑफ थोडंफार कमी होऊ शकतं. फिक्स आहे का, नाही, फिक्स नाही. ठीक आहे, आपल्याला लिस्ट वगैरे तुमच्या लास्ट इयरच्या कट ऑफ नुसारच बनवतील काउन्सिलर्स, थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. ठीक आहे, कमी होण्याचे चान्सेस आहेत, पण ऑफिशियल कन्फर्मेशन आहे का, नाही. ठीक आहे, तर हा जेवढा रिझल्टचा तो स्कॅम आपण म्हणूया, ठीक आहे, स्कॅम वर्ड यूज करणं चुकीचं असेल, कारण सीईटी सेलने योग्य पद्धतीनेच केलेलं आहे. पण ही जी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे पेपर डिफिकल्टी लेवलची, आपण क्लिअरली ब्लेम नाही करू शकत सीईटी सेलवरती. जे विद्यार्थी कॉमेंट करताय की जस्टिस फॉर स्टुडंट, बघा बाळांनो, तुमच्या पर्सनली सीईटी सेलला तुमच्याशी काही दुश्मनी नाही आहे. ठीक आहे, आता आपली मागणी काय आहे सीईटी सेलकडे, आम्हाला क्लॅरिफाय करा, या गोष्टी क्लॅरिफाय करा. तुम्हाला काही वाटत असेल सीईटी सेलला तुम्ही मेलही करू शकतात, मी पण मेल केलेले आहेत, सगळे तुमचे स्क्रीनशॉट वगैरे सगळ्या गोष्टी मेल केलेल्या आहेत. जसा काही रिस्पॉन्स येईल मी तुम्हाला त्याच्याविषयी पण सांगणार आहे. पण आता ह्या गोष्टी मागे नका पडून राहू की माझे कमी आले. जर तुमचे 30-40% बी आलेत ना बाळांनो, 30-40% तरी तुम्हाला चांगलं कॉलेज भेटून जाईल. ठीक आहे, हा, आता तुम्हाला जर असं पाहिजे की सर मला सीएसच पाहिजे, टॉप कॉलेजमध्येच पाहिजे, पुण्यातच पाहिजे किंवा मुंबईतच पाहिजे, ठीक आहे, ज्याचं प्लेसमेंट 8 लाखाच्या वरती आहे, सगळ्याच गोष्टी नाही भेटणार. मग 99% वाला काय करेल, तुम्हाला सगळ्याच गोष्टी भेटून गेल्या तर रूढ आहे. पण ही रियालिटी, ही गोष्ट समजा, तुम्हाला कोणती ना कोणती गोष्ट कॉम्प्रोमाइज करावी लागेल. ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कोणताच काउन्सिलर सांगणार नाही, पण तुम्हाला स्वतःला समजावं लागेल की हा आपल्याला सगळ्याच परिस्थिती आपल्यासाठी
करेक्ट नाही होऊ शकत. हा एक गोष्ट आहे, तुमचे कमी मार्क्सवरती चांगलं कॉलेज भेटू शकतं, पण तिथं पण तुम्हाला काही ना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील, है ना. तुमच्या मार्क्सनुसार जर 30% आहे तर तुम्हाला जर 100 कॉलेजेस लागतायत ना महाराष्ट्रातले, 100 मध्ये टॉप 1 नंबरचं लागेल विथ बेस्ट कॉलेज लिस्ट. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो 100%. ठीक आहे, म्हणून कॉलेज लिस्टमध्ये नक्कीच एनरोल करा. प्लेसमेंट आणि ब्रांच हा मेजर प्रेफरन्स असणार आहे. कॉलेज लिस्ट काउन्सिलिंगसाठी रजिस्टर करायला फक्त तुम्हाला न्यूटर्न ॲप डाउनलोड करायचे, तिथून तुम्ही एनरोल करू शकतात. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. हा सगळा जो मॅटर झालेला आहे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता याच्या मागे नका लागू. आता पुढची जी जर्नी आहे तुमची, आतापर्यंत फक्त 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी आहे. त्या जर्नीला व्यवस्थित करा बाळांनो. ती जर्नी जर तुमची व्यवस्थित झाली, मी गॅरंटी देतो तुमच्या कमी मार्क्सवरती पण चांगली पर्सेंटाईल, चांगलं कॉलेज त्या मार्क्सनुसार लागू शकतं. ठीक आहे, काही डाऊट असतील तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करून ठेवा. लवकरात लवकर आम्ही तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू बाळांनो. ठीक आहे, कॉल आता करू नका. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल, मी गॅरंटी देतो तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागू शकतं जर कॉलेजची लिस्ट चांगली राहिली तर. ठीक आहे, सगळ्या कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी, सगळ्या प्रिफरन्सेस तुमच्याकडनं काउन्सिलर घेईल आणि त्यानुसारच तुमची कॉलेज लिस्ट बनेल. हा व्हिडिओ, ही काउन्सिलिंग बॅच गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. ज्याचे फायनान्शियल कंडिशन कमी आहेत, जे शेतकऱ्याचे पोरग आहेत, मजुराचं पोरग आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवा. त्याला नाही राहत या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, त्याला नाही माहित कॉलेज सिलेक्शन काय असतं, त्याला नाही माहित ऑप्शन लिस्ट काय असतं, त्याला नाही माहित फ्री फ्लोट काय असतं. त्या सगळ्या गोष्टींबाबत त्याला गाईड करायचंय. जर तुम्ही असणार तर तुम्ही एनरोल करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले व्हॉट्सअप ग्रुपचे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.